या ठिकाणी आपण पाहतोय शिवसेनेचे प्रचाराची पदयात्रा या ठिकाणी सुरू आहे आणि या पदयात्रेला प्रचंड असा प्रतिसाद या परिसरामध्ये मिळतोय आणि या निमित्ताने आपण शिवसेनेचे अधिकृत उमेदवार निलेश दादा घोले साहेब यांच्याशी आपण बोलतोय. दादा नमस्कार. नमस्ते दादा, कसा प्रतिसाद आहे आणि साधारण आता काही दिवसच राहिलेले आहेत, कसा प्रतिसाद या ठिकाणी सर्वच मतदारांचा आपल्याला भेटतोय? आज आम्ही चारही शिवसेनेचे उमेदवार महादेवनगर परिसरामध्ये सकाळपासून प्रचाराचा आम्ही शुभारंभ केलेला आहे. प्रचाराच्या दरम्यान अनेक माता भगिनी आम्हाला भेटल्या. या दरम्यान माता भगिनींनी आम्हाला या परिसराच्या सर्व अडचणी सांगितल्या. मला प्रश्न पडला मनामध्ये की इतक्या वर्ष जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करत होते त्यांच्यामार्फत पाण्याची समस्या का सुटली गेली नाही. बऱ्याचशा ठिकाणी ड्रेनेजची मोठी समस्या आहे. बऱ्याचशा ठिकाणी स्ट्रीट लाईट्स नाही आहेत. नागरिक असुरक्षित असं त्यांना प्रत्येक वेळेस वाटतं की आपण सर्वजण असुरक्षित आहोत. आज या परिसरामध्ये ज्यावेळेस आम्ही फिरतोय त्यावेळेस त्यांचा जो काय प्रतिसाद आहे जनतेचा तो शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाजूने आहे. आज येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे. 15 तारखेच्या मतदानामध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल की मोठ्या संख्येने मोठं मताधिक्य या परिसरातली जनता आमच्या पाठीशी उभी करणार आहे. मतदानरूपी आशीर्वाद देऊन आम्हा सर्वच उमेदवारांना ते प्रचंड बहुमताने विजयी करतील अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. आज आपण जर पाहिलं की संपूर्ण प्रभाग क्रमांक 15मध्ये एक परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे. परिवर्तन लोकांना हवं आहे. आज लोकांना विकास पाहिजे आणि आम्ही सर्व उमेदवार अतिशय सौम्य स्वभावाचे आहोत. आम्ही सर्व उमेदवार या ठिकाणी काम करणारी मंडळी आहोत. जनतेने आमचं काम पाहिलेलं आहे. जनता जनार्दन आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आज माता भगिनींना युवा वर्गाला भेटल्यानंतर आम्हाला असा प्रतिसाद मिळतो की 16 तारखेला हा गुलाल तुमच्याच अंगावरती पडणार आहे आणि असाही विश्वास वाटतो की गुलाल फक्त उमेदवारांच्या अंगावर नाही, गुलाल हा सर्वसामान्य जनतेच्या अंगावरती पडणार आहे. हा येणारा 16 तारखेचा विजय हा या महाराष्ट्रातला ऐतिहासिक विजय असणार आहे. हा विजय हा जनतेचा विजय असणार आहे अशी या ठिकाणी मला भावना व्यक्त करायची आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या 16 तारखेला जनता जनार्दन आमच्या पाठीशी खंबीरपणे मतदानरूपी आशीर्वाद देऊन आम्हा सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल असं मला या ठिकाणी ठामपणे सांगायचं आहे. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व प्रभाग क्रमांक 15तल्या सर्वसामान्य जनतेला आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून आम्हा सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.